brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. राज्य सरकारने आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकींबाबत मोठा निर्णय घेतलाय. थेट कायद्यात सुधारणा करत सरकारने कॅबिनेटमध्ये घेतलेल्या निर्णयाचे निवडणुकांवर थेट परिणाम होऊ शकतात. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय अंतिम ठेवत कोर्टात जाण्याचा मार्गच सरकारनं बंद केलाय अशी चर्चा होऊ शकते. पण अधिनियमात उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांना काय अधिकार होता आणि आता काय बदल झालाय ते ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात. कलम 14 मध्ये पोटकलम 2 अंतर्गत अर्जदारास निवडणूक अधिकाऱ्याच्या निर्णयास आव्हान देता येत होतं. निवडणूक अधिकाऱ्याच्या निर्णयाविरुद्ध जिल्हा न्यायालयासमोर अपील दाखल करता येत होतं. विविध जिल्हा न्यायालयांमध्ये वेगवेगळ्या कालावधीसाठी अनेक अपिले प्रलंबित राहत होते. अपिले प्रलंबित राहिल्यानं निवडणुका कालबद्धरित्या घेणं शक्य होत नव्हतं. राज्य निवडणूक आयोगाने सरकारला या तरतुदी वगळण्याबाबतचा प्रस्ताव पाठवला होता. राज्य सरकारने या प्रस्तावाच्या अनुषंगानं अशा निवडणुकांबाबत नियम करता येतील. तसेच उमेदवारी अर्ज स्वीकारणाऱ्या किंवा स्वीकारण्यास नकार देणाऱ्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचा निर्णय अंतिम असेल. झेडपी पंचायत समिती अधिनियम 1961 मध्ये सुधारणा करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारनं कॅबिनेटमध्ये हा ऐतिहासिक निर्णय घेतलाय. गेल्या काही दिवसात निवडणूक आयोग, आयोगातील अधिकारी आणि सरकारचा हस्तक्षेप यावरून विरोधकांचा भाजपवर हल्लाबोल सुरू आहे. आता तर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय अंतिम असेल अशी अधिनियम 1961 मध्ये सुधारणा केली आहे. त्यामुळे निवडणुकीत नामनिर्देशन पत्र भरणाऱ्या उमेदवारांसह राजकीय पक्ष महायुती सरकारवर तुटून पडू शकतात. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.